उघडा की डोळे. हो, असं काय करताय तुम्ही? काही गरज होती का माझ्या मागे पळायची? हा, हे सगळं तुमच्यासाठीच करत होते ना मी. पण नाही, तुम्ही माझ्याच मागे लागलात. मग काय करणार होते मी? नाईलाजानं मारावं लागलं मला तुमच्या डोक्यात. काहीच हालचाल करत नाहीये तुम्ही. ते जखमवर मी लागून जीवावत तर नाही ना भेटलं? कोमात तर नाही ना गेले हो? अहो, देवा, काय होऊन बसलंय? काय गरज होती पोलीस स्टेशनकडे जायची तुम्हाला? माझं मी सगळं निस्तरत होते ना. आता तुम्ही गायब आहे म्हणल्यावर तो जामकर तुम्हाला दोषी ठरवतोय. तुम्ही जर शुद्धीत नाही आलात आणि त्याच्या समोर जाऊन उभे नाही राहिलात ना, तर ते तुम्हाला दोषी ठरवून मोकळा होईल. कळतंय का मी काय बोलते? हो. आणि जर सकाळपर्यंत शुद्ध नाही आली तर डॉक्टरकडे नेण्याचा पर्याय नाही राहणार. आई, आई वाचव, आई, 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 आई वाचव, आई वाचव, आई, 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 आई वाचव, आई वाचव, आई. गोपाळ, माझा गोपाळ. काय झालं? मंगळ सपन बघितलं काय? नाही, अहो सपन नाही, माझा गोपाळ आलाय, माझा गोपाळ आलाय, माझा गोपाळ, माझा गोपाळ, माझा गोपाळ. काय झालं वरडायला? माझा गोपाळ आलाय, माझा गोपाळ आलाय. गोपाळ. फुलं ताई, अगं काय झालंय? ऐक ना. हा, फुले, फुले. गोपाळ, माझा गोपाळ, गोपाळ. अगं बाई, कुठे गोपाळ? दिसतो का तुला इथं? हा? अगं तुला सपान पडलं. फुलं ताई कशाला ओरडतीये? खरंच आलाय वे गोपाळ. काय झालं? अरे तो मुर्दा परत घरी आला का काय? मग लाली कुठे गेली मग? म्हणजे ही बी घरात नाही का काय? ही बघा, राजाच्या बायकोला भिकेचा ढावाळ आणि हातरून सोडून भोईला लोळ, अशी गत आहे तिची. या पोरीने ना हातानं माती करून घेतली आयुष्याची, पण ती पण काही कमी नाही, लय आतल्या गाठीची आहे. मला माहिती आहे. गोपाळ, माझा गोपाळ. साहेब, हे मोठ्या आईचा आवाज दिसतोय. गोपाळाला वाटतं. आवाज आला ना? हो साहेब. आज झालं काय? मुहूर्त बघता का तुम्ही? कुणाचा होता? बाईचा. गोपाळ, मला माझा गोपाळ पाहिजे हो. अहो गोपाळ लाडी कुठे गेला तो? अगं ऐक माझं, तू असेल इथंच कुठेतरी. मागे गेली असत, पाणी बिणी प्यायला गेली असत. चला मागच्या अंगाला बघू आपण. दरवाजा उघडा. आय, 2 बायकोवाले देशमुख, दार उघडा. आले आले. घरातली सगळी उठायच्या आधी मला घरी पोचलं पाहिजे. बाहेरून घरात शिरताना रंजना त्याने बघितलं ना, त्यांना तर कारणच मिळेल कालवा करायला. आणि मी घरात नव्हते, सामकरांना कळलं तर माझं काही खरं नाही. मला लवकर पोचलं पाहिजे. झालं का रे? झालं 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 लवकर. लगा आमच्या काळात असं नव्हतं. ए बाबा, अरे तुझा काळ तुझा एक काळ इसवी सन कॉंग्रेसपासून चालू होत रे नक्की. ते नाही मला माहिती, पण मला हे माहित आहे. काय?
की जो जामकर लय चुकीचं वागतोय. अरे डोकं परिणाम झालाय त्याच्या. गोपाळवर आपल्या देव माणसावर संशय घेतो. खरंय तुझं मंग्या, खरंय. त्या जामकरला का नाही त्याच्या नजरेत सगळी दारू पी दिसतात. हे काय बरोबर नाही लगा. लगा पोलीस एवढं कठोर मनाचं कस काय असतं राव. अरे लय कठोर असतात. अरे म्हणून मी पोलीस भरतीत नाही गेलो. मला तर विचारत होती कमिशनर म्हणून येतो का, कमिशनर म्हणून येतो का. पण मी म्हणलं हट, मला नाही यायचं. नाही म्हणजे नाही. मी छातीत झुकून सांगितलं एक वेळ खुर्चीच्या मागं उभं राहीन पण खुर्चीवर बसणार नाही. मग मी सलून टाकलं आणि खुर्चीच्या मागं उभं राहायला लागलो. मंगायला का खूप मोठं बलिदान आहे तुझं. एवढा त्याग, एवढा मोठा तुझ्या बलिदानाला मी सल्यूट करतो. आणि मी पण वचन घेतो की आता इथून पुढे मी खवाच पोलिसाची नोकरी करणार नाही. नाही करायची, नाही करायची. रस्त्याच्या मध्ये बुजगाव ना. मंग्या अरे ते बुजगावलं नाही. अरे ते भूत आहे. मम्मी या दोघांनी मला बघितलं का काय? नाही नाही, बघितलं असतं तर थांबले असते ते. असे पळून नसते गेले. म्हणजे बघितलं त्यांनी पण मीच आहे का त्यांना कळलं नसावं. बरं झालं. आता मला लवकरात लवकर घरी पोचायला पाहिजे. काय चाललंय? काय चाललंय देशमुख? कसला आवाज येतोय? कोण रडतंय? नाही नाही, काही विशेष नाही साहेब. हिनं ना वाईट स्वप्न बघितलं गोपाळ बद्दल म्हणून ओरडली. जामकरची जीप इथं म्हणजे जामकर वाड्यावर आलाय. एवढ्या रातच्याला इथं आलाय म्हणजे त्याला कळलं असेल मी श्यामलला मारलंय.